प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजन सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, सुंदरसा देवाचा मन्ना मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि देवाचा मन्ना आहे. आज उपासाचा 30वा दिवस आहे आणि ख्रिस्त येशूच्याच नावात उपासाच्या सुंदरशा सकाळच्या प्रहरी मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा मन्ना घेऊन आलो. प्रियजनांनो, लोक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि त्यातलं 50वं वचन. येशूचे स्वर्गारोहण. नंतर तो त्यांना बेथलेम येथे बाहेर नेले आणि हात हात वर करून त्यांनी आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. तेव्हा ते नमन करून मोठ्याने आनंदाने यरूशलेम परत गेले आणि मंदिरात धन्यवाद करत सतत राहिले. प्रियजनांनो, इथं देवाचं सुंदरसं वचन असं सांगितलंय, प्रभू येशू ज्यावेळेस स्वर्गारोहण झालं आणि स्वर्गात गेले. स्वर्गात गेल्यानंतर प्रभू येशूनी यांना 12 शिष्यांना सांगितलं की यरूशलेमेत एक जागी इकट्ठा राहा. जोपर्यंत तो पवित्र आत्मा तुमच्यावर येत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं का राहा, एकत्र राहा. आणि हे आनंदाने त्या मंदिरात त्या ठिकाणी देवाची आराधना करत एकत्र राहिले. आणि नवीन करारामध्ये बी प्रभू येशूने प्रियजनांना आपल्याला वचन सांगितलं, जिथं दोघं किंवा तिघं असेल तिथं त्याची उपस्थिती, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथं प्रभू येशू तुमच्या संगती असेल. प्रभू येशू स्वर्गात गेलेत, पण प्रभू येशूचा पवित्र आत्मा आज आपल्यामध्ये प्रियजन हे आपल्यासाठी गुड न्यूज आहे. प्रभू येशू वरती स्वर्गीय पित्यापाशी आहेत, पण आज प्रभू येशूचा आत्मा या ठिकाणी, तोच आत्मा तुमच्या जीवनातले बंधनं तोडतो, तोच आत्मा लंगडे चालवतो, तोच आत्मा मेलेले उठवतो, भूतग्रस्त बरे करतो, तुम्हाला प्रोफेशी देतो, भविष्यवाणी सांगतो, तुमच्या संग बोलतो. तो आत्मा काल आज युगानुयुग एकसारखा आहे. मनुष्य बदलतो, पण प्रियजनांना त्याचं कार्य कधीही बदलत नाही. आणि येशू स्वतः म्हणला, मी तर जातो, पण जो माझ्यानंतर पाठवतो तो माझा आत्मा, तो तुम्हाला सर्व काही गोष्टी शिकवून, मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टीची आठवण करून देईल. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे प्रार्थना, दुसरी पवित्रता, तिसरी उपवास आणि चौथी वचन. ह्या गोष्टी जर तुमच्या जीवनात रोज अंगीकारात, रोज तुम्ही या गोष्टीला टाइम देत असाल तर प्रियजन असं कोणतंही दुःख किंवा कोणतं संकट नाही ते तुमच्या जीवनातून जाणार नाही. येशूच्या नावात 100% जाणार. कारण की देव हा युगानुयुग एकसारखा आहे, तो कधी बदलत नाही. तो काल देखील चमत्कार करतो, तो आज देखील चमत्कार करतो. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. डोळे झाका. पवित्र देवा ईश्वराच्या, माझ्या जिवंत ख्रिस्ता, आजचा हा पवित्र मन्ना दिलास म्हणून तुला प्रथम धन्यवाद देतो. माझ्या जिवंत ख्रिस्ता, जेवढ्या जेवढ्या लेकरं आहेत मला बघत आहेत त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर बाप्पा. येशू, तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या वळाचा अर्घ त्यांच्या जीवात मी रिसीव्ह करतो. कॅन्सर नीक, थायरॉइड नीक, ब्लड प्रेशर शुगरचे आत्मे नीक, किडन्या बऱ्या होऊ शकतात, हृदयरोग बरा होऊ शकणार, डोकं बरं हो, आंधळे डोळे उघड येशूच्या, बहिरे कान खुल येशूच्या, मुखी जीभ बोलायला लाग येशूच्याच नाव. जसं ज्याला बहिणीला लेकरं नाही त्या बहिणीला लेकरं स्वीकार, त्याला घर नाही, टू व्हीलर 3 रोज परवडीचा आशीर्वाद, गाड्याचा आशीर्वाद स्वीकारतो.